विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा कायम आहे। पुढे 3 दिवस विदर्भात उष्णतेची लाट येईल असा इशारा सुद्धा दिलेला आहे। अकोल्यामध्ये पारा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। मुंबईमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहणार आहे। राज्यामध्ये सध्या उन्हाचा तडाखा कायम आहे, त्यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे। पुढील 3 दिवस उष्णतेची लाट सदृश स्थिती राहील अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे। शुक्रवारी अकोल्यामध्ये पारा 45 अंश सेल्सिअसवर गेला होता। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून हवामानात झपाट्याने बदल होत आहेत। मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण आहे। गेल्या 2 दिवसांपासून उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होते। दरम्यान ठाणे, रायगड, रत्नागिरीमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहील अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे। जयेश जगड आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। जयेश, वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहेत, मात्र आता उष्णतेची लाट येत्या काही दिवसात आणखी तीव्र होईल असा इशारा दिलेला आहे। काय एकूण माहिती आहे? निश्चितच काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे। 40 पर्यंत पोहोचलेला तापमान आता तब्बल 45 डिग्री पर्यंत पोहोचलेला आहे। अकोल्यात 40, 41, 42, 43, 44 आता 45 पर्यंत तापमान गेलेलं आहे। याआधी 3-4 दिवसाआधी सुद्धा 45 पर्यंत तापमान गेला होता। त्यानंतर थोडीशी घट आली होती तापमानात। आता पुन्हा 45 पर्यंत हा तापमान पोहोचला आहे। त्यामुळे नागरिकांचे खूप मोठे हाल होत आहेत। विदर्भाचाच विचार केला तर येणारे 3 दिवस जे आहे उष्णतेची लाट असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्याचप्रमाणे मराठवाडा असो, कोकण असो, या भागात सुद्धा एप्रिलच्या दुसऱ्या महिन्यापासूनच हवामानात अचानक बदल झाला। अवकाळी पाऊस आला, गारपीट झाली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं यावेळेस। आणि फक्त विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात येणारे 3 दिवस जे आहे ते अकोला असो, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि अमरावती या 5ही जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। मुंबईचा जर विचार केला तर मुंबईचा तापमान सुद्धा 36 अंश पर्यंत पोहोचलेला आहे। आणि त्यामुळेच येत्या काही दिवस जे आहे ते ऊन वाढणार आहे आणि 2 ते 3 डिग्री टेम्परेचर जे आहे ते वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळेच नागरिकांनी सुद्धा खबरदारी घेणं तेवढंच गरजेचं आहे। आणि त्यामुळे उष्णतेची लाट येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।